नमस्कार मित्रांनो, मी सतीश आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये फिल्मी फेस्टला. तुम्ही गेले काही दिवस ऑब्झर्व्ह केलत का, की मराठी फिल्म इंडस्ट्रीचे दिवस पुन्हा खूप चांगले चालू झालेत असं मला वाटतं. म्हणजे गेले काही दिवस जर तुम्ही येणारे पिक्चर बघितलेत म्हणजे अगदी दशावतारपासून तर मग त्याच्यानंतर आलेले सगळे आता रिसेंट आलेला तुंबाडची मंजुळा असेल, देऊळबंद 2 असेल किंवा आता जो येतोय ज्याच्याबद्दल आपण बोलणार होतो बोल बोल राणी. तर तुमच्या लक्षात येईल की खरंच मराठी फिल्म इंडस्ट्री ज्याच्यासाठी ओळखली जायची म्हणजे आपले बेस्ट स्टोरी तर ते पुन्हा एकदा मला छान दिसायला लागलेलं आहे. बोल बोल राणीबद्दल बोलायचं झालं तर 2020 आणि 21ला एक समांतर नावाची सिरीज आली होती म्हणजे सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीवर आधारित ही सिरीज होती. समांतर 1 आणि समांतर 2 अशी आली होती. स्वप्नील जोशी, त्याच्यानंतर सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, असे स्टारकास्ट होती म्हणजे तगडी स्टारकास्ट होती. नेहमीप्रमाणे स्वप्नील जोशीचं थोडंसं ओव्हर ऍक्टिंग होती, पण ओव्हरऑल जर सिरीज तुम्ही बघितलीत ना तर एक खूप छान सिरीज होती. एक टिपिकल सस्पेन्स थ्रिलर जे काही आपल्याला अपेक्षित असतं ते सगळं त्याच्यामध्ये होतं. बोल बोल राणीचा मी ट्रेलर बघितला आणि म्हणजे हॅट्स ऑफ. ज्या पहिलं तर आधी ट्रेलर ज्यांनी एडिट केलाय त्याला हॅट्स ऑफ. म्हणजे कटिंग किंवा एडिटिंग जे काही ट्रेलरचं केलंय ना, एक नंबर. म्हणजे तुम्हाला त्या अवघ्या पण एक म्हणजे ती टिपिकल कॉटनची साडी नेसलेली गावातली सई ताम्हणकर, एक मॅड अँगलनी नाचणारी आणि एक मॉडर्न ड्रेसमध्ये सई ताम्हणकर किंवा छान त्या निळ्या रंगाच्या साडीमधली जरीकाठ्याच्या साडीमधली सई ताम्हणकर. म्हणजे मला तर असं वाटतं ना, सई ताम्हणकर म्हणजे एक लोणच्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही तिचा जर ग्राफ बघितला तर ग्राफ हा कंटिन्युअसली इन्क्रीजिंग आहे. सुरुवातीच्या पिक्चर आणि तुम्ही आत्ताचे पिक्चर बघा. म्हणजे अगदी परवा आलेले तुंबाडचे मंजुळा. म्हणजे सई ताम्हणकरचं ऍक्टिंग दिवसेंदिवस अप्रतिम बनत चाललेलं आहे. आणि हा ज्या पद्धतीने म्हणजे पूर्ण सिनेमा हा तिच्या सेंट्रिक आहे, तिच्या भोवती फिरणार आहे असं ट्रेलर बघून तरी वाटतंय. सोबत चिन्मय मांडलेकर आहे आणि सुबोध भावे आहेत. चिन्मय मांडलेकर उत्तम दिसतोय. सुबोध भावे सुद्धा पत्रकाराची भूमिका आहे त्यांची याच्यामध्ये असं दिसतंय. सुबोध भावे आत्ता सध्या तरी बघितलं तर तेवढं खूप जस्टिफाईड वाटत नाही, पण सुबोध भावेंची ऍक्टिंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे विश्वास आहे की अ, खऱ्या पिक्चरमध्ये म्हणजे ऍक्च्युअल पिक्चरमध्ये तुम्हाला खूप जास्त त्यांचे काही वेगळे पैलू बघायला मिळतील. पिक्चर संपूर्ण एक रहस्यमय पिक्चर आहे. म्हणजे मुळात आधी एक गंमत अशी आहे की ट्रेलर मधून तुम्हाला त्यांची जी मिस्टरी आहे ती पूर्ण त्यांनी होल्ड केली, रिटेन केली. तुम्हाला कुठेच ट्रेलर बघून पिक्चरचं स्टोरी प्रेडिक्ट करता येत नाहीये. प्रत्येक कॅरेक्टर हे रहस्यमय वाटतंय. प्रत्येक कॅरेक्टर हे गूढ वाटतंय. ओव्हरऑल ट्रेलरमध्ये तुम्ही जर लाईट इफेक्ट्स बघितलेत ना, तर तुम्हाला खरोखर म्हणजे बॉलिवूडमध्ये इतके छान लाईट इफेक्ट्स बघायला मिळत नाहीत. म्हणजे ज्या पद्धतीने एका साईडने लाईट पडते, दुसऱ्या साईडला शॅडो आहे किंवा लाईट कलर्स हे इतके इतके अप्रतिम दाखवलेत. एक दोन सीन असे की सई ताम्हणकर झोपाळ्यावर बसले, झोपाळ्यात पुढे येतो तेव्हा पाय दिसतात आणि परत जेव्हा झोपाळा मागून पुढे येतो तर तिच्या पायामध्ये बेड्या दिसतात. किंवा एक दोन ठिकाणी ती नाचते, एक दोन ठिकाणी चिन्मय मांडेकर तिला छडीनं मारायचं काहीतरी दाखवलंय आणि नंतर पोलीस स्टेशनमध्ये ते म्हणत असते तुला मार खायची सवय आहे. म्हणजे ह्याच्यात तिच्या कॅरेक्टर बद्दलची उत्कंठता अजून वाढते की नक्की काय म्हणजे मे बी फॅन्टॅसी दाखवले काय कळत नाही. आणि असं काहीतरी दाखवलं की ती गुंतत जाते कुठेतरी आणि मग लास्टला ती म्हणते की मला यातून बाहेर काढ. आणि एक अप्रतिम पूर्ण प्लॉट इतका जबरदस्त आहे. पिक्चरचे डायरेक्टर आहेत सिद्धार्थ विंचुरकर आणि 17 जुलैला आपल्या भेटीला हा पिक्चर येतोय. तर संपूर्ण टीमला माझ्या शुभेच्छा.